नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस 15 मेला सगळ्या जगभर साजरा होतो आणि कुटुंबाचं महत्त्व काय आणि जग एक कुटुंब कसं बनत चाललंय ह्याबद्दलचा विचार त्यावेळेला मांडला जातो. कुटुंबाचं महत्त्व आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे, पण हे महत्त्व जाणत असताना त्याच्यामध्ये काय काय बदल होत आहेत आणि आताच्या काळामध्ये कुटुंब आपल्या बरोबर असणं हे किती महत्त्वाचं ठरतंय या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. हॅलो सह्याद्रीचा आजचा आपला विषय आहे बदलते कुटुंब पद्धती, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन विशेष. आणि या विषयावर आज मार्गदर्शन करण्यासाठी किंवा हा बदल कसा होतोय आणि त्याला आपण कसं सामोरं जायचंय या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मनोविकार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. मनोविकार तज्ञ तर आहेतच, पण त्याबरोबर सुगत आचार्य माइंडफुलनेस बद्दल सर तुम्ही मार्गदर्शन करता, जे आजच्या काळामध्ये खरंच खूप गरजेचं आहे आणि यानंतर सुद्धा राहणार आहे. त्यामुळे आज एकंदर ह्या सगळ्याबद्दल बोलत असताना मनावर ह्याचा परिणाम कसा होतो, कसं स्वस्थ राहू शकतं आपलं मन, याबद्दल बोलणार आहोत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न नक्की असतील, आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत आणि मोबाईलच्या माध्यमातून करणार आहेत त्यांच्यासाठी फोन करू. तेव्हा मोबाईलच्या माध्यमातून जर आपण बोलणार असू तर अशा ठिकाणी जाऊन बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, म्हणजे तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि एकदा का फोन कनेक्ट झाला हे आपल्याला कळलं की टीव्हीचा आवाज आपण शक्यतो बंद ठेवणार आहोत, म्हणजे एको येणार नाही. आणि आजचा जो विषय आहे त्या अनुषंगाने प्रश्न विचारलेत तर खूप छान छान गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. चर्चेला सुरुवात करूया सर. पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. आणि कुटुंब असं म्हटल्याबरोबर आपल्याला एक दिलासा मिळतो ना, आपल्या भोवती असं काहीतरी छान कवच आहे सुरक्षेचं असं वाटायला लागतं. खरं. काय महत्व आहे कुटुंबाचं, काय सांगाल? आपण एकत्र असण्याचं आणि एकत्र राहण्याचं एक वलय निर्माण होत असतं, एक ऑरा निर्माण होत असतो. कारण ती सगळ्यांची एकत्रित आलेली मानसिक ऊर्जा असते, शक्ती असते आणि ती शक्ती घेऊनच आपण वावरत असतो. जेव्हा आपण आपल्या कुटुंबामध्ये सुखाने संवाद करतो, गप्पा मारतो किंवा अगदी काही करत नाही, नुसते बसलेले असतो, अगदी थोडे भांडत असलो तरी चालेल, पण आपण एकत्र आहोत ही जाणीव आपल्याला खूप मनाला दिलासा देते. कारण माझ्या मते कुटुंब हे आपलं कवच आहे, ते आपलं कुशन आहे, ते आपले शॉक ॲब्सॉर्बर्स आहेत. की आपल्या मनातली जी अस्वस्थता असेल किंवा जी मनामध्ये निराशा आत्ताच्या काळात येतच असू शकते, ती शोषणारे आणि तुम्हाला परत होकारात्मक ऊर्जा देणारी अशी कोणती एजन्सी जगात आहे तर ते आपलं कुटुंब आहे. तर आपण कुटुंबाकडे या एजन्सी म्हणून बघितले पाहिजे, एक पुरवठेदार म्हणून बघितलं पाहिजे. आणि आपण पुरवठा करत असताना सप्लाय चेन मॅनेजमेंट करायची असते. म्हणजे आपण जितका आनंद घेत असतो तितका आपण आनंद दिला पाहिजे कुटुंबाला. एकतर्फी जर ती वाहतूक असेल आनंदाची किंवा सेवेची तर ते उपभोक्ता ठरतो आपण आणि मग त्याच्यातनं एक्सप्लॉयटेशन, शोषण सुरू होतं. त्यामुळे कुटुंब हे देवाणघेवाण, एकमेकांची आनंदाची देवाणघेवाण, दुःख वाटून घेतलं की कमी होतं, एकमेकांना आपण सपोर्ट करता येतो. हे जे तत्व आहे हे तत्व सगळ्या कुटुंबांनी जाणलेलं आहे. आणि मग ते आपण असं म्हणतो ना की व्हायोलिनच्या तारा असतात त्या जोडलेल्या असतात, सतत त्यातनं संगीत येईलच असं नाही, पण छेडल्यानंतर लगेच अतिशय सुंदर बोल ऐकू येतात. तसं हे आपलं कुटुंब असतं. आणि ह्या कुटुंबामध्ये आम्ही म्हणतो की दोन धागे महत्वाचे असतात रश्मी. एक म्हणजे कुटुंब आपण म्हटलं की एक वस्त्र आहे, एक वस्त्र आहे जे आपल्याला शालीसारखं पांघरता येतं, आपल्याला प्रोटेक्शन देतं, थंडी वाऱ्यापासून आपलं बचाव करतं. तर हे वस्त्राचे धागे कसले आहेत तर वस्त्राचा उभा धागा हा प्रेमाचा असतो आणि आडवा धागा विश्वासाचा असतो. याने हे आपण अत्यंत तलम दिसणारं पण अतिशय मजबूत असलेलं वस्त्र आपण सतत विणत असतो आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन धाग्यांची भर पडत असते. आणि आपण एक छान प्रेमाचं आणि आनंदाचं आणि विकासाचं, व्यक्तिमत्व विकासाची सुंदर त्या वस्त्रावरती नक्षी काढू शकत असतो. असे ते धागे आहेत प्रेम आणि विश्वासाचे
ते आपण जपणं महत्त्वाचं आहे. ते जपले की आपोआप त्याच्यात मनोविकासाची, व्यक्तित्व विकासाची, व्यक्तित्वाच्या जपणुकीचं अतिशय सुंदर नक्षी, डिझाईन कशीदा तयार होत असतो. ही इतकी अतिशय छान अशी कुटुंबाबद्दलची आपली कल्पना आहे, ती आपण लक्षात घ्यावी. पण कधी कधी त्या तलम वस्त्राची घोंगडी होते, टोचणारी होते, ब्लँकेट होतं, प्रोटेक्शन देतं, पण काटेरी असतं. तसं होता कामा नये याची आपण खात्री बाळगली पाहिजे. आजच्या कार्यक्रमात आपण आणि त्याबद्दलच बोलणार आहोत की हे धागे तुम्ही जे म्हणताय ते तलम आणि तसेच मऊ आपण कसे ठेवायचे आणि त्याची काटेरी घोंगडी कशी होऊ द्यायची नाहीये याबद्दल सुद्धा कार्यक्रमात आपण बोलणार आहोतच. पण सर, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम गेले अनेक वर्षांपासून कुटुंबाचं स्वरूप कायम बदलत राहिलंय. बदल हा कायम स्वरूपी असतो आपण म्हणतो, तसं कुटुंबाचं स्वरूप सुद्धा बदलायला लागलंय. कुटुंब ही संकल्पना रश्मी कशी आली तर खूप काळापर्यंत आपण फक्त फॉरेजर्स म्हणजे आपण फक्त जंगलात कंदमुळं आणि शिकारी करणारे प्राणी होतो, दोन पायावर चालणारे प्राणी होतो अनेक लाखो वर्ष. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या समाजाला कधीतरी एकदा अशी मोठी विजेची लखलखाट व्हावा तशी आपल्याला शेतीचा शोध लागला आणि मग झाडं तोडा, नदीच्या काठी, तळ्याच्या काठी शेती करायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की शेती जर आपल्याला चांगली करायची असेल तर शेतीमध्ये अनेक कामं असतात, कामाची विभागणी खूप होते आणि बारीक सारीक कामं असतात. ते साठवण्याचं असतं, ते साफ करण्याचं असतं, ते शिजवण्याचं असतं, ते वाढण्याचं असतं. इतकी कामं त्याच्यामध्ये निर्माण झाली त्या शेती व्यवस्थेमध्ये की त्याच्या भोवती एक कुटुंब रचना तयार झाली. मग ही माझी जमीन, मग ही माझी एक कुटुंब कबिला आपण म्हणतो ना, तो कबिला म्हणजे एक मोठासा टोळी होती. त्या टोळीची हळूहळू अशी आक्रस्त एक कुटुंब झालं आणि या कुटुंबाने सगळी कामं विभागून घेतली आणि मग ती कुटुंब साधारण पितृसत्ताक निर्माण झालं. म्हणजे पुरुषांनी काहीतरी ठरवायचं आणि बाकीची कामं एकमेकांना वाटून घ्यायची. पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुरुष हा जास्त कॉम्पिटिटिव्ह होत गेला. कारण त्याला शेतीचं रक्षण करायचं असतं, त्याला चांगली कंपाऊंड नसायचं पूर्वी, तारेची कंपाऊंड नव्हती, काहीच नव्हतं. त्यामुळे आपल्या शेतीचं संरक्षण करणं, जनावरांपासनं, इतर ओळ्यांपासनं हे पुरुषाकडे काम आलं. आणि सगळ्या बाकीच्या गोष्टींचं आपण ज्याला बॅक ऑफिस म्हणतो तसं काम स्त्रियांकडे आलं. आणि विशेषतः स्त्रिया मुलांना जन्म द्यायला लागल्या, म्हणजे देतच होत्या, तेव्हापासून त्या मुलांच्या संगोपनाची पण जबाबदारी आली आणि एक मोठी अशी विभाजन होत गेलं आणि त्यातनं दुर्दैवाने पितृसत्ताक सत्ता निर्माण झाली. पण रश्मी, हा काळ आहे ना, तो हजारो वर्षाचा आहे, हजारो वर्षाचा आहे, अक्षरशः हजारो वर्षाचा आहे. याला मोठा जबरदस्त धक्का बसला तो इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, की जेव्हा शेतीच्या जागी मोठे कारखाने आले आणि कारखान्यात काम करायला कामगार लागले जे फारसे कुशल नसले तरी चालणार होतं, अकुशल असले कामगार सुद्धा असले आणि मग हे सगळे कारखाने कुठे तयार झाले तर जिकडनं ट्रान्सपोर्ट चांगला होईल अशा, त्यामुळे आपल्या डॉक्समध्ये जिथे बंदरं आहेत तिथे तयार झाले. त्यामुळे सगळंच मायग्रेशन सुरू झालं. आता जे आपण म्हणतो ते मायग्रेशन सुरू झालं आणि दॅट वॉज द फर्स्ट झटका कुटुंब व्यवस्थेला बसलेला. आणि जे एकत्र मोठं पसरलेलं आडवं तिडवं उभं आडवं पसरलेलं कुटुंब होतं ते सडनली छोटं झालं. कारण घरातली कोणती तरी व्यक्ती त्या मिलमध्ये काम करायला गेली, फॅक्टरीत काम करायला गेले आणि मग घरामध्ये राहणारी माणसं, असं एक मोठ्या कुटुंबाचं एक छोटं विभक्त न्यूक्लिअर फॅमिली तयार झाली. आणि ती 200-300 वर्षानंतर आता जी गेले 20-25 वर्ष जी मोठी क्रांती झालेली आहे, कॉम्प्युटर क्रांती म्हणू, आता आपण त्याला डिजिटल म्हणू, ज्याने पुन्हा जे एकत्र न्यूक्लिअर फॅमिली होती ती पुन्हा तुटली. नवरा एके ठिकाणी काम करतो, बायको एके ठिकाणी काम करते, मुलं ऑनलाईन शिकतात, असं झालेलं आहे. अजूनच त्याच्यामध्ये म्हणजे एक एक व्यक्ती अलग अलग होत गेली आणि आता एका व्यक्तीचं एक कुटुंब अशी परिस्थिती निर्माण झाली. याच्यामध्ये सगळ्यात जर त्रास किंवा याच्या सगळ्याचा जो ताण आहे किंवा सगळ्याचा जो परिणाम आहे तो मुलांच्या संगोपनावरती झालेला आहे, हे आपल्याला दिसतं. आणि आता कोविडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर याच कुटुंबाने आपल्याला आधार पण दिलाय, याच कुटुंबापासून आपण फारकत झाल्यानंतर दुःखी पण झालेलो आहोत. कारण जी माणसं खरंच अडकली दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या गावामध्ये, त्यांना कळायला लागलं की आपलं कुटुंब जे आपण नेहमी म्हणत होतो की काय कटकट करतात आई बाबा, काय असं असतं तसं असतं, तर ते सगळ्याची आठवण येऊन
त्या मुलांच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आणि ते रोज फोन करायला लागले आपल्या आई वडिलांना. अशी परिस्थिती झालेली आहे. तर हे असा एक मोठा आलेख आपण काढला आणि त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं की दिस इज अ मेजर चेंज. पण कुटुंब हे आपण केलेला एक प्रयोग आहे. तो प्रयोग हजारो वर्ष सक्सेसफुल ठरला. नंतर आता त्याचा यशस्वीपणा हा आता कस लागणार आहे. मग हा कस लावताना सर की आपलं कुटुंब यशस्वी आहे किंवा काय त्याच्यावर काम करायला हवंय, आताचा हा कठीण काळ आपल्याला हे सगळं शिकवतोय. मग जे एकत्रित राहत आहेत आणि जे न्यूक्लिअर राहत आहेत किंवा जे एकटे राहत आहेत, या सगळ्यांनी कशा पद्धतीने स्वतःचं मनोस्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपापल्या कुटुंबाचा आधार घ्यायचा आहे किंवा कसं राहायचंय, काय करता येईल? अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कुटुंबाचा आधाराला आता पर्यायच नाही. म्हणजे आता तुम्हाला आवडो का न आवडो, तुम्ही या कुटुंबाबरोबरच राहणार आहात आणि कुटुंब हेच तुमचा आधार असणार आहे. कारण कोणत्याही इमर्जन्सीला, कोणत्याही प्रकारची जर परिस्थिती निर्माण झाली तर पहिले कुटुंबच येणार आहे. आपलीच मुलं बाळं, आई वडील, आपले नातेवाईक येणार. नातेवाईक सुद्धा येतील की नाही माहीत नाही, पण अशीच माणसं आपल्याला साथ देणार आहेत. आणि ती त्यांच्याकरता आपण काय करतो आणि आपण त्यांच्याकडनं काय घेतो आणि किती सपोर्ट करतो आणि किती सपोर्ट घेऊ शकतो, या गोष्टीला अतिशय महत्त्व आलेलं आहे. एकमेकांना सांभाळून घेणं. इतके दिवस काय आपण करत होतो, महत्वाचे शब्द आहेत दोन रश्मी. इतके दिवस आपण सहन करत होतो की माझा नवरा असा आहे, माझी बायको अशी आहे, मुलं गडबड करतात, सासू अशी आहे, सासरा असा आहे. आम्ही आपले जेमतेम सहन करतो. आता सहन नाही करायचंय, तर त्यांच्या बरोबर राहायचंय. कारण काय आहे रश्मी, की जर नुसतंच सहन करत बसलो आणि नुसते जर त्यांनी त्रासत राहिलो, तर आपल्या मनामध्ये ज्या नकारात्मक भावना निर्माण होतात, जो एक राग निर्माण होतो, एक प्रकारचा तिरस्कार निर्माण होतो, नकोसं वाटायला लागतं, याने आपलं मनस्वास्थ्य जे असतं ते ढासळतं, आपलं मनोधैर्य कमी होतं. आणि जेव्हा मनोधैर्य कमी होतं तेव्हा आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती नाहीशी होते, कमी होत जाते आणि आपण मानसिक त्रासाला किंवा कोविड सारख्या रोगाला पण बळी पडतो. म्हणजे केवळ कोविडच नाही, तर जी माणसं एकटी राहतात, जी माणसं एकटे राहावं लागतं, ज्यांच्या मनामध्ये खूप तिरस्कार आहे, रागाची भावना आहे, नकारात्मक भावना आहे, दुःख आहे, उदासीनता आहे, चिंता आहे, अशी जी माणसं आहेत, दे आर चॅलेंजिंग देमसेल्व्स. त्यामुळे आपण या सगळ्या मी लोकांकरता एक शब्द वापरतो, आपण गाडीतनं उतरल्यानंतर गाडीचं काय करतो, काही नाही, पार्क करून ठेवतो ना. तशी आपण थोडे दिवस पार्क करून ठेवूया ना या सगळ्या भावना, आणि मग ज्या महत्वाच्या भावना आहेत ते एकत्र आणूया आणि एकत्र आपण राहतोय, एकमेकांकरता काहीतरी करतोय, हे लक्षात ठेवायला हवं. आणि काही ठिकाणी दोन बदल मला कुटुंबातले दिसले. काही ठिकाणी कुटुंबाने एकमेकांना खूप छान साथ केली आणि एकमेकांना मदत केली, पण त्याच वेळेला आपल्याला फॅमिलीमध्ये व्हायलन्स आढळला, आक्रमकता आढळली, हिंसकपणा आढळला, स्त्रियांवरती अत्याचार व्हायला लागले, मुलांना मारपीट व्हायला लागली. कारण घरातली माणसं कंटाळली होती, वैतागली होती, चिडली होती, त्यांना बाहेर जाता येत नव्हतं, त्यांची कुचंबणा होत होती. आणि मग सॉफ्ट टार्गेट शोधली ना त्यांनी. ते सॉफ्ट टार्गेट्सना पण किती त्रास होतो. तर ह्याचं भान आपल्याला सतत ठेवलं पाहिजे. आत्ता जो आपण शब्द वापरला ना, माइंडफुलनेस, त्याचं भान आपलं जातं. आपल्याला माहिती असतं. रश्मी, आपण खूपदा म्हणतो बघ, मला कळतंय पण वळत नाहीये. कारण का, तर मला कळलेलं असतं पण मला त्याचं भान राहत नाही. माझ्याकडे लायसन्स आहे गाडी चालवण्याचं, पण मी गाडी नीट चालवीन असं नाही ना. आपण बोलूया यावर, पण पहिला फोन घेऊया कार्यक्रमातला. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार. बोला रवींद्र भाऊ. हॅलो, बोला. बोला. नमस्कार डॉक्टर राजेंद्र बर्वे सर. नमस्कार. आपल्याशी खूप दिवसांनी संवाद साधतोय, भारावून गेलोय मी. आणि सर्व आपल्या सखी सह्याद्रीच्या रसिक श्रोत्यांना मी अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खूप छान विषय घेतलेला आहे. माझे 3 प्रश्न आहेत बर्वे सर. पहिला प्रश्न माझा असा आहे की बदलत्या जीवनशैलीत, या धावत्या युगामध्ये कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचे गुणदोष स्वीकारून आनंदी जीवन कसं जगावं, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की सध्या करोनाचा कालावधी हा चालू आहे, एक असंही शक्यता असू शकते की 24 तास कुटुंबातले सदस्य एकत्र राहतात. तर यात एक दक्षता घ्यावीशी वाटते की कंटाळा आला नाही पाहिजे एकमेकांचा, वाद नाही झाला पाहिजे एकमेकांशी. तर याबद्दल काय केलं जावं. आणि तिसरा प्रश्न असा की करोना कालावधीतच काही सदस्यांना सामाजिक संबंध, मैत्री संबंध, नातेवाईकाशी संबंध, प्रेम सहवास जपण्याची एक इच्छा असते, पण घराच्या बाहेर पडू शकत नाही. या तिन्हीचं विश्लेषण करावं. धन्यवाद. एक ब्रेक घेतोय आपण कार्यक्रमात आणि मग ह्या 3ही प्रश्नांचं उत्तर सर आपल्याला देतील. बघत रहा हॅलो सह्याद्री.
ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. बदलती कुटुंब व्यवस्था आजचा आपला विषय आहे. डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्याला ह्या सगळ्याबद्दल सांगतात की एकंदरीतच कुटुंब व्यवस्था कशी महत्त्वाची असते आणि आताच्या काळात तर तिचं महत्त्व किती वाढलंय. या सगळ्याबद्दल बोलत असताना रवींद्र कुडाळकरांनी आपण ज्या गोष्टीवर चर्चा करत होतो तेच प्रश्न विचारले की एकतर सगळे सदस्य वेगवेगळ्या स्वभावाचे असतात, त्यांचा स्वीकार, आणि आताच्या काळामध्ये मग तुम्ही म्हणालात तसं की कलह होण्याची शक्यता असते. 24 तास आपण आपल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींचे चेहरे बघतोय. बाहेर पडायची बऱ्याच जणांना आवड असते आणि मग ते सगळंच थांबलंय. तर ह्या सगळ्यावर काय काय करता येऊ शकेल आपल्याला? काय करायला हवं? प्रश्न कठीण आहे, पण तो सोपा करून सोडवता येतो. कधीही. पहिली गोष्ट म्हणजे स्वभावामधला फरक असतो तो आपण एक डिफरन्स म्हणून, म्हणजे फक्त फरक म्हणून बघितला पाहिजे. म्हणजे सगळ्यांचे स्वभाव सारखे असले तर आपण क्लोन्स होऊ ना. बरोबर. म्हणजे एकासारखाच दुसरा, त्यामुळे ते अगदी कंटाळवाणच होईल. पत्त्यामध्ये असे प्रत्येक 13 पानांचे रंग वेगळे आणि त्याच्यावरती चित्र वेगळी असतात तरच ते पत्त्यांचा कॅट तयार होतो ना. नाहीतर तो काय एकाच रंगाचे सगळे एक्के असले तर कसा कंटाळा येईल आपल्याला. त्यामुळे कुटुंबामध्ये वेगवेगळी माणसं असणं आणि प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये, आपण आपल्या आईवडिलांची मुलं असलो तरी आपल्या आईवडिलांच्या लहानपणीचा वाढीचा काळ वेगळा होता, आपला वेगळा आहे. त्यामुळे जडणघडणीत फरक पडणारच आहे. या फरकाकडे आपण उच्च नीच म्हणून बघता कामा नये. हे चांगलं हे वाईट असं न म्हणता हा असा आहे, हा असा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे यांचा स्वभाव वेगळा आहे, माझा स्वभाव वेगळा आहे असं म्हणू शकतो आपण. आणि मग त्या व्यक्तीमधलं काय आपण घेऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ते आपण जर लक्षात घेतलं तर आपण पुढे जाऊ शकतो. मला भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाची आठवण येते. तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणता येणार नाही, पण त्याचा सारांश असा आहे की कृष्ण अर्जुनाला म्हणतो की हे काय, हे तुझ्या मनामध्ये जे रागाचे, भीतीचे, भयाचे, अनिश्चिततेचे तरंग उमटतायत ते काय आहेत? तर तो म्हणतो की आपण एखाद्या गरम वस्तूला स्पर्श केला, थंड वस्तूला स्पर्श केला तर लगेच आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरात संवेदन उमटतात. पण त्या कितपत उपटतात? जोपर्यंत आपला संपर्क आहे तोपर्यंत. एकदा तो संपर्क गेला की काही काळ फार तर ती वेदना रेंगाळते आणि मग ती निघून जाते. मग आपण काय करायचं? तर हे जे फरकामधले जे फरकामुळे निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा संपर्क असे तोपर्यंतच असतात ना. त्या आपोआप त्या अनित्यच असतात, त्या उद्भवतात आणि हळूहळू विलय पावत असतात. आपण जर त्या पकडून ठेवल्या तर मग आपण त्याचा अकाउंट उघडतो. आम्ही म्हणतो कुटुंबामध्ये फक्त करंट अकाउंट असायला पाहिजे, फिक्स डिपॉझिट्स नकोत. तू मला असं बोलली तीस, तू मला तसं बोलली तीस, यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, याची आपण फिक्स डिपॉझिट्स करतो, तशीच असतात. आणि मग सारखे आपण पासबुक काढतो आणि त्याच्यात नोंदी करतो. हां, मग पूर्वी असं झालं होतं ना, तसंच आता होईल. कशाला आपण हे फिक्स डिपॉझिट्स नकोत. ट्रस्ट आहे ना आपला, पुरेसा आहे. त्या ट्रस्टवरती आपण एकमेकांना आपण त्या करंट अकाउंटमध्ये देवाणघेवाण करूया आणि संध्याकाळी रात्री सगळा अकाउंट पूर्ण करूया आणि मग झोपूया. फिक्स डिपॉझिटमध्ये फक्त प्रेम ठेवायचं, विश्वास ठेवायचा, बाकी काहीही ठेवायचं नाही. असे जर आपण स्वतःच्या कुटुंबाला एक बँक म्हणून बघितलं तर यातले काही प्रश्न सुटू शकतात. त्यांनी अजून एक असं विचारलं होतं की काही जणांचं घरातलं जसं एक जग असतं, घरातलं एक जसं कुटुंब असतं तसं एक बाहेरचं पण कुटुंब असतं, ज्याला आपण सोशल सर्कल म्हणतो तशा पद्धतीचं, आणि ते तर आता बंद झालंय ऑलमोस्ट. तर त्याचा सुद्धा मनावर परिणाम होतोच ना. मग नक्की परिणाम होतो. म्हणजे आपल्याला एक वेगळेपणाचा, आयसोलेट झाल्याचं फिलिंग आलं की मी ह्याच्यापासून वेगळा पडलेलो आहे. पण आता आपण या गोष्टीचा भान ठेवलं पाहिजे की पूर्वीच्या काळी या गोष्टी खूप कठीण होत्या. म्हणजे जेव्हा फक्त पत्राने संपर्क होत असे, अगदी फारच अडचणीची वेळ आली तर तार करायची, अशी गोष्ट होती. पण आता आपल्याकडे मोबाईल्स आहेत, आपल्याकडे अनेक प्रकारची साधनं आहेत ज्याच्या मदतीने आपण लोकांशी सहज संवाद करू शकतो. रश्मी, गेल्या वर्षभरामध्ये मी जवळजवळ 100 वेबिनार केले असतील आणि अक्षरशः हजारो लोकांशी, लाखो लोकांशी मी संपर्कात राहिलो. हे काय माझ्या कुटुंबापेक्षा वेगळे आहेत का? त्यांनी मला जे प्रश्न विचारले आणि त्यांना जी जवळीक वाटली, त्यांना जो वाटलं की अरे या माणसाकडनं मला काहीतरी मिळतंय आणि मलाही वाटलं की यांना मला काहीतरी देण्यासारखं आहे, हे कुटुंबच आहे ना माझं. एवढी सगळ्या माणसांच्या घरात मी पोचलो, आवाज पोचला, ते माझ्या घरात आले आणि आम्ही संवाद केला.
हे कुटुंबच आहे आपलं. त्यामुळे आपले सोशल पूर्वी असं होतं की घरातल्या माणसांपेक्षा बाहेरच्या माणसांचीच किंमत जास्त आहे असं घरामध्ये एक नेहमी ऐकू येणार आहे. बायको नवऱ्याला म्हणते, नवरा बायकोला म्हणतो, आई वडील मुलांना एकमेकांना म्हणत असतात. अरे पण आपण एक सोशल ॲनिमल आहोत ना, आपलं वेगवेगळं जग असतं आणि असायलाच पाहिजे. कारण जेवढे पैलू असतील आपल्या जीवनाला, आपल्या मनाला, तेवढे तिकडनं आनंदाचे आपण क्षण उचलू शकतो. जर घरात एके ठिकाणी जर मला अस्वस्थता असेल तर मी दुसरीकडनं आनंद मिळवू शकतो. घरामध्ये कुचंबणा असणारी स्त्री जेव्हा नोकरीला बाहेर जाते तेव्हा तिला एक वेगळी स्पेस मिळते, नवऱ्याला एक वेगळी स्पेस मिळते, सगळ्यांना मुलांना शाळेत मिळते, आई वडिलांच्या कटकटीपासून मोकळं होण्याकरता मित्रांचा सहवास लाभतो. तर ही प्रत्येकाची स्पेस असते आणि ती त्याला आपण दिली पाहिजे. स्पेसचा त्याचा आपण आदर केला पाहिजे. तू काय त्यांच्याशीच बोलत बसतोस, आमच्याशी बोलतच नाहीस असं म्हणता कामा नये आणि आपण पण भान ठेवून संवाद साधला पाहिजे. ही स्पेस आपल्याला आता सध्या काही कुटुंबांमध्ये मिळत नाहीये. हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे की सगळेच जण कायम एकमेकांच्या बरोबर घरात असतात, ज्याची सर खरं बघायला गेलं ना तर सवय नसते. म्हणजे तुम्ही सांगा मला, मी जर चुकत असेल तर, की आपल्याच कुटुंबातल्या सदस्याला 24 तास बघण्याची आपल्याला खरं तर सवय नसते. काही तास तरी आपण घराबाहेर जात असतो, वेगळ्या लोकांबरोबर राहत असतो. तर मग हे कलह किंवा ही स्पेस आपण सगळे एकत्र राहत असताना कशी काय सांभाळायची? आपण जेव्हा अगदी खरोखरच छोट्या घरात राहत असतो ना, तेव्हा तर म्हणजे भांड्याला भांड आपटतच असतं. ती जुनच आहे. ही कमी स्पेसची समस्या जुनी आहे आपली. परंतु जेव्हा आपण एकमेकांच्या सतत सहवासात असतो तेव्हा आपण एक गोष्ट केली पाहिजे, जे मी नेहमी सांगतो ते असं आहे की आपल्या कुटुंबामध्ये काही वेळ असा असला पाहिजे की जेव्हा आपण मोबाईल बंद ठेवलेला आहे, आपण यानंतर आपण या घरामध्ये आपल्या घरातल्या व्यक्तींची काहीही नकारात्मक बोलायचं नाहीये. आपण फक्त आनंदाच्याच गोष्टी बोल. जुने अल्बम काढून बघायचे आहेत आणि त्या अल्बममध्ये काय माणसं कशी दिसतात, ती काय होती, ती तरुण असताना कशी दिसत होती, हे सगळं आपण बघूया. कधी कधी डोळे पाणावतील पण त्यांच्या स्मृतींनी पण आपल्याला उजाळा मिळू शकेल, आनंद वाटू शकेल. त्यामुळे अशा कौटुंबिक एकत्र करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. योगासनं मी खूप लोकांना रेकमेंड करतो. तर किती लोक करतात माहित नाही मला, पण योगासनं कुटुंबातल्या लोकांनी एकत्र केली, मुलांनी आई वडिलांनी एकत्र केली तर काय मस्त वाटतं. ध्यानधारणा सगळ्यांनी एकत्र केली, एकमेकांचा हात हातात धरायचा आणि ध्यानधारणा करायची. अरे काय सुंदर अनुभव असू शकतो तो. आपल्या मनातली जी आनंदाची ऊर्जा असते ती सहज त्या स्पंदनामधून आपण दुसऱ्याला देत असतो आणि दुसरीकडनं घेत असतो. ते इतका छान अनुभव असू शकतो तो. आपण एकत्र गाणं म्हणतो, एकत्र काहीतरी पाहतो, एकत्र टीव्हीवरती एखादं चांगलं बघत असतो, जुन्या गोष्टी वाचून दाखवतो, जुनी नाटकं वाचून दाखवतो, नाटकं करतो घरामध्ये, एकत्र नाचतो. किती छान अनुभव असू शकतात ते. माझ्या एका फेसबुकवर एका खूप अशा जखड म्हातारीचं वृद्धीचं व्हिज्युअल आलं. त्याच्यामध्ये ते इतकी छान नाचत होते आणि सगळे टाळ्या वाजवत होते. व्हॉट अ ग्रेट मोमेंट. इतका सुंदर क्षण होता त्या कुटुंबातल्या आणि ते बघून आपल्याला आनंद वाटतो. आणि मी एकच वाक्य बोलतो ब्रेकवर जाण्यापूर्वी, ते असं की जसा कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे ना, तसा आनंद हा पण आहे. आनंद पण संसर्गजन्य आहे, आपला चांगला मूड पण संसर्गजन्य आहे. हे आपण कधीच नाही विसरून हवेचे संसर्ग आहेत आणि ते आपल्याला वाढवायचे नाही का. फोन घेऊया. पद्मजा बिवलकर आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार. 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 आपल्या सगळ्यांना कुटुंब दिनाच्या शुभेच्छा. माझे प्रश्न असा आहे, एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कुटुंब टिकवण्याची जबाबदारी ती कोणाची असते? कुटुंब प्रमुख म्हटलं तर रेशन कार्ड पासून घराच्या पाठीवर कर्त्या पुरुषाचं नाव असतं, पण आपली घरं जी आहेत ती स्त्री केंद्रीय आहेत. म्हणजे पहिल्यापासून असं शिकवण्यात येतं की सणवार कुळाचार हे सगळं बायकांनी पाहायचं. तर त्यामुळे कुटुंब टिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? कारण ह्या कोरोना काळात असं दिसून आलं की जे लोक म्हणायचे सहवास नाही म्हणून आमच्यात प्रेम टिकत नाही, भरपूर सहवास मिळाला पण डोमेस्टिक व्हायलन्सच वाढला. आणि दुसरा एक उपप्रश्न मला ह्यातून असा विचारायचा आहे की पूर्वीच्या काळी हे सोपं होतं कारण काहीतरी ऐक्य असणारा एक पॉइंट होता. म्हणजे एकत्र बिझनेस होता, एकत्र घरं होती, एकत्र शेती होती. आता काय झालंय, नोकरदार मंडळीमध्ये प्रत्येकाचा बॉस वेगळा, प्रत्येकाचे ब्रेक्स वेगळे. ब्रेक्स म्हणजे फ्री टाइम. तर त्यामुळे एकत्र बांधून ठेवणार असं काहीच उरलं नाही. तर आताच्या काळात हे टिकवणं हे कसं शक्य आहे आणि तिची जबाबदारी घरातल्या स्त्रीची की पुरुषाची हे जरा सांगावं. ओके. आपण कार्यक्रमात ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर या प्रश्नांच्या उत्तराकडे नक्की जाऊया. बघत रहा हॅलो सह्याद्री.
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या निमित्ताने आपण आजचा हा छान विशेष कार्यक्रम करतो आहोत. बदलती कुटुंब व्यवस्था असं नाव असलं तरी ही बदलती व्यवस्था आपण स्वीकारून त्याच्यात आनंद कसा शोधायचा आहे याबद्दल बोलतो आहोत. डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्याबरोबर आहेत, मनोविकार तज्ज्ञ, आणि सुगत आचार्य माइंडफुलनेस बद्दल सुद्धा सर आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्याला जे प्रश्न आले होते पद्मजा दिवेलकर यांनी विचारले होते ते की एकतर कुटुंब पडतं, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातली आपला जो रोल आहे, आपली जी भूमिका आहे, ती भूमिका समजून दुसऱ्याची पूरक भूमिका आपण करायला पाहिजे. exactly. पूरक भूमिका करायला पाहिजे आणि जबाबदारी पण स्वीकारायला पाहिजे. हे तुझं काम माझं काम नाही, आपलं काम आहे. खूपदा माझ्याकडे काही जोडपी येतात, मग मी तुझ्याकरता किती काम केलं, तेव्हा मी त्यांना थांबून म्हणतो की अरे तिच्याकरता नाही काम केलंस, तू तुझ्या कुटुंबाकरता काम केलंयस, तुझी भूमिका आहे, तिने अमुक केलं तर तू हे करायचं. म्हणजे हे तिचं काम मी करतो असं नसून हे कुटुंबाचं काम आहे आणि आपण सगळे मिळून करतोय. ही भावना रुजवली पाहिजे, आपल्या मुलांच्या मध्ये रुजवली पाहिजे. मुलांच्या मध्ये रुजली तर ती उद्या पुढच्या कुटुंबामध्ये तशी रुजणार आहे. त्यामुळे ही सगळी विभागणी आपल्या शक्तीनुसार, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या उपजत कलागुणानुसार आपण एकमेकांची स्वीकारली पाहिजे आणि ती पूरक आहेत ते सगळ्या गोष्टी. एकावरती सगळी जबाबदारी येऊन एक खांबी तांबू कधीच टिकत नाही. सर, ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी कॉम्पिटिशन सतत आणत असतो असं वाटतं का? हल्ली नात्यांमध्ये सुद्धा आपण कॉम्पिटिशन आणतो असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की नवरा बायकोंच्या मध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणजे खरं आपण अगदी मारे म्हणतो संसार रथाची दोन चाकं आहेत. पण कसं आहे माहितीये की कॉम्पिटिशन आपल्याला हसायला हरकत नाही. कशामध्ये की आपण अधिक प्रेमाने कोण करतं, कोणी सांभाळायचं, कोण किती काम करतं, ह्याच्यात कॉम्पिटिशन असू दे. पण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा आणि सहकार्य, ही रथाची दोन चाकं आहेत. बरोबर. स्त्री आणि पुरुष नव्हे, स्पर्धा आणि सहकार्य. स्पर्धा म्हणजे काय? आपण करत असलेल्या कामापेक्षा अधिक चांगलं काम करतोय का, स्वतःशी स्पर्धा मी करतो आहे आणि कालच्यापेक्षा अधिक मी चांगलं काम करतो आहे आणि दुसऱ्याला चांगलं काम करण्याकरता सहकार्य करतो आहे. म्हणजे हे रथाची दोन चाकं पुरुष आणि स्त्री नसून तर हे एकमेका स्वतःशी केलेली स्पर्धा आणि दुसऱ्याशी केलेला सहयोग, या दोन गोष्टी आहेत. याला आपण साहचर्य म्हणतो. याला आपण म्हणत असतो की ही एकमेकांची पूरक भूमिका आपण घेतली पाहिजे. आता ही सगळ्या फिलॉसॉफिकल गोष्टी वाटतील, पण कुटुंबामध्ये जरी आपण हे ध्यानात जरी ठेवलं, आणि मला असं वाटतं की हे पुरुषांनी जास्त लक्षात ठेवलं पाहिजे, अशा अर्थाने की ते स्वतःच्या गुरमीत जरा जास्त राहू शकत असतात. आणि स्त्रियांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काय बोलत असतो, आपण रागाच्या भरात काय बोलत असतो, दुःखाच्या भरात काय बोलत असतो, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खूपदा कुटुंबामध्ये असं दिसतं की हालाकीच्या परिस्थितीतनं कुटुंब उभं राहिलेलं असतं. 40-50 वर्षाची स्त्री असते आणि मग मुलाचं लग्न होतं आणि सून होते आणि ते कुटुंब अक्षरशः तुटल्यासारखं होतं. कारण त्या सासूला आपल्या सुनेचा भयंकर दुस्वास वाटायला लागतो. मी कष्टात दिवस काढले आणि या मुलीला सगळं आयतं मिळतं. अरे काळ बदललेला आहे ना, तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे की आपल्या मुलाला किती चांगलं सुख मिळतंय. पण अशा प्रकारची स्पर्धा अगदी अयोग्य आहे. पुरुषामध्ये पण अशी स्पर्धा असते, अशी अजिबात आपण करता कामा नये. तर पूरक भूमिका आपण घेतली पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं तर यातनं काही प्रश्न सुटू शकतात. आणि मग एकत्र बांधून ठेवण्यासाठी ठेवण्याकरता आम्ही सांगत असतो की बघा, आपण प्रेझेंटमध्ये भांडतोय आणि खरं म्हणजे प्रेझेंटमध्ये पण भांडायची गरज नसते. पण आपल्याला एकत्र आणणारा भूतकाळ आहे आणि एकत्र ठेवणारा भविष्यकाळ आहे ना. त्या भूतकाळातले जे रिग्रेट असतात ना, ते विसरून जायचे असतात आणि भविष्यकाळाची चांगली स्वप्न आपण रचू शकत असतो. म्हणजे आपल्या कुटुंबांचा विकास, वाटचाल कशी व्हावी या बाबतीत आपल्या सगळ्यांचं एकमत असतं. मग किती भांडणारी जरी माणसं आली ना कुटुंबामध्ये किंवा कपल्समध्ये, तरी मी त्यांना सांगतो की आपण तुमचं आणि माझं एका बाबतीत 100% एकमत होतं की आपलं कुटुंब सुखाने राहावं, समृद्धीने राहावं आणि सहकारी असावं. हो की नाही? मग ते म्हणतात हो. मग आता काय करायचं? तुझी जबाबदारी काय, तुझी जबाबदारी काय, असं आपण केलं पाहिजे की मला काय मिळतं याच्यापेक्षा मी काय काय देऊ शकतोय हे पण आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि काही गोष्टी खरोखरच कुटुंबाने एकत्र येऊन केल्या पाहिजेत. जसे शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आपल्याला खूप दिसतात, तसे आपल्याकडे काही गोष्टी एकत्र करणं कठीण होतं. कारण प्रत्येकाची स्पेस, प्रत्येकाची म्हणाल त्याप्रमाणे
स्पेस, पण काढूया ना स्पेस. एकत्र येण्याकरता कुछ बहाना चाहिए. आपल्याकडची जी छोटे छोटे कार्यक्रम होते, बारसं, अमुक तमुक, त्या गोष्टी एकत्र आणण्यासारखीच होत्या. आता ते आपण एकत्र साजरे करू शकत नसलो तरी आपण डिजिटली साजरे करू शकतो आणि त्यातला आनंद घेऊ शकतो. त्यामुळे दीज लव्हली मुमेंट्स हे खूप छान क्षण असतात आपल्या भूतकाळातले आणि तसे निर्माण करायचे असतात आणि त्याची ऊर्जा आपल्याला आत्ता आपण काय करतो याच्यावरनं मिळत असते. त्यामुळे ह्या गोष्टी आपण एकत्र केल्या. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एकत्र गाणं म्हटलं पाहिजे, एखादा नवीन. आणि आत्ताच्या काळामध्ये आम्ही सांगतो की व्हॉट इज हॅपीनेस. आत्ता तर हॅपीनेस आपल्या डोक्यात किती राहील माहित नाही मला, कारण आपण सतत बाहेरच्याशी कनेक्टेड असतो. पण मी म्हणतो नेक डाऊन हॅपीनेस म्हणजे काय, तर गाणी म्हणणं, नाच करणं, एकत्र गप्पा मारणं, एकत्र टाळ्या पिटणं, एकत्र म्हणतो ना. बरोबर. पंचमहाभूत म्हणजे काय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. म्हणजे काय, अवकाश आहे, पाणी आहे, नदी आहे, वायू आहे, जड पदार्थ आहे. आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हे आपलं शरीर, आपलं मन आणि शरीर हे कुटुंब आहे एकत्र. कोणाचं? पंचमहाभूतांचं. आणि त्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, प्रेमाने राहिलं पाहिजे. नाहीतर मग आपल्याला व्यायाम नाही केला की शरीर मोठं होतं, मेद वाढतो, म्हणजे घनपदार्थ वाढतात. बरोबर. जास्त दारू पेली की द्रव पदार्थ वाढतात. खरंय. व्यवस्थित श्वास घेतला नाही तर वायूचं नियोजन होत नाही आणि ऊर्जा निर्माण होत नाही. या सगळ्यांचं संतुलन राखणं म्हणजे आपल्या शरीरातल्या पंचमहाभूतांचं कुटुंब आपण एकत्र राहणं आणि एकमेकांना मदत करणं. वा. फोन घेऊया सर. सोलापूरहून भरतकुमार मोरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. बोला. हॅलो. हा, मी भरतकुमार मोरे बोलतो. बोला सर, बोला. प्रश्न विचारा तुमचा. डॉक्टर साहेब, पहिल्यांदा आपलं अभिनंदन. नमस्कार. हॅलो दूरदर्शन सह्याद्री वाहिनीनं आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त एक अतिशय चांगला विषय आपण घेतलेला आहे चर्चेला. थँक्यू. तुमचा सर, प्रश्न तुम्ही विचारा. सलग प्रश्न विचारा. स्वतःचा आवाज ऐकण्यासाठी थांबू नका. टीव्हीचा आवाज बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. सर, प्रश्न माझा असा आहे, आता हे कोरोनाचं संकट. हा, सलग विचारा. सर, प्रश्न माझा असा आहे, आता हे कोरोनाचं संकट काही दिवसांनी कमी होईल सर. आता म्हणजे एक आशावाद आपण ठेवूया. अगदी. कोरोनाचं संकट हे काही दिवसांनी कमी होईल असं आपण सर्वजण आशावाद ठेवूया. आणि कोरोना कमी झाल्यानंतर ही एकत्रित कुटुंब पद्धती पुन्हा अशी राहील का असं भविष्यात वाटतं? धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. आपण त्याच्या उत्तराकडे नक्की जाऊया, पण कार्यक्रमात पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. कुटुंब व्यवस्था आपल्यासाठी किती महत्त्वाची असते. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे आणि त्या निमित्ताने आपण बोलतो आहोत. बदलतं स्वरूप असलं तरी तो एक भक्कम आधार नेहमीच आपल्यासाठी राहिलेला आहे. पण आपल्याला जो सर प्रश्न आला होता की आता हे कोरोनाचं संकट आहे, सगळेजण एकत्र आलेत, एकत्र राहतायत, हे जेव्हा जाईल आणि ते लवकरच जाईल असं आपण आशा करूया की ते संपल्यानंतर परत पहिल्यासारखी परिस्थिती होईल का, कुटुंब तसंच एकत्र राहील का, त्या परिस्थितीमध्ये बदल होईल, काय मला थोडं स्पेक्युलेटिव्ह आहे ते. म्हणजे आपण काही सांगू शकतो, क्रिस्टल बॉल गेझिंग आपण म्हणतो तसं आहे. मला असं वाटतं की दोन भाग आहेत त्याच्यामध्ये, की जेव्हा प्रत्यक्ष आत्ता आपल्याला काय करायचंय आणि नंतर काय करायचंय हे महत्वाचं आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक म्हणजे सध्याच्या काळात जोपर्यंत अजून त्या साथीचा वावर जोरात आहे तोपर्यंत आपण चेअरफुल राहणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे की आपण या सगळ्या गोष्टींकडे ब्लाइंड आय करून बघितलं पाहिजे. कारण आपण ते हँडल करू शकत नाही. आपला मेंदू थकून गेलाय आता, आपण हे करू शकत नाही. तेव्हा आपण छोटे छोटे आनंदाचे क्षण आणि आनंदी जितकं राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी सांगतो, सुरुवातीला मी म्हटलं होतं त्याप्रमाणे आनंद तितकाच संसर्गजन्य आहे, मूळ
तितकाच इन्फेक्शियस आहे. आपण जर एकत्र येऊन ठरवलं की आज आपण काहीतरी छान विनोद ऐकला तर दुसऱ्याला सांगायचा, व्हॉट्सॲपवरती तर येतच असतात तर ते आपण एकमेकांना सांगू शकतो. आणि जरी ऐकलेला असला तरी सुद्धा अरे वा नवीनच आहे वाटतं असं आपण ऐकलाय मी असं न करता आला होता पूर्वी असं म्हणण्यापेक्षा अरे वा छान म्हणजे मला पण हसू आलं, गंमत वाटली असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर असे हे चिअरफुल मूड राहणं खूप गरजेचं आहे. आणि जशी जशी ही लाट ओसरत जाईल ना तसं ते म्हणाले त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. लाट ओसरताना ऑप्टिमिझम खूप महत्वाचा असतो, आशावाद महत्वाचा असतो. आणि आशावाद म्हणजे काय तर आपण यातनं काय शिकलो, काय धडे शिकलो, आपण यातनं स्वतःविषयी कोणती नवीन जाण निर्माण केली, स्वतःविषयी कोणतं भान आपल्याला निर्माण झालं, आपल्याला कुटुंबाची किंमत कशी कळली, हे भान ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे मला असं वाटतं. कारण असा प्रचंड मोठा धक्का हा आताच्या पिढीने कधी अनुभवलाच नाही. मला असं वाटतं की याच्या आधीचा प्रचंड धक्का हा दुसऱ्या महायुद्धातला होता, जे 1944-45 साली संपलं सुद्धा. म्हणजे ते तारुण्यात ज्यांनी अनुभवलं ते माणसं, ती पिढी आता नाही जवळजवळ, म्हणजे शिल्लकच राहिलेली नाही ती पिढी. पण आपल्या पिढीने, तुमच्या माझ्या पिढीने, आणखी लहान मुलांच्या पिढीने बघितलेला हा प्रचंड मोठा गोंधळ आहे, जगातलं हे प्रचंड मोठं संकट आहे. आणि या संकटातनं आपण काय संधी शोधली, या संकटातनं आपण कोणता शहाणपणा मिळवला, आपण आपल्या वेळेचं, आपल्या नातेसंबंधाचं नियोजन कसं करणार आहोत, कसं एकमेकांना धरून राहणार आहोत, कशी आपण आपुलकी टिकवणार आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर पुन्हा आपण फक्त संकटाच्या वेळेला एकी आणि दुसऱ्या वेळेला दुखी असं आम्ही म्हणतो, तसं करून आपल्याला चालणार नाही. भारताचं आपलं वैशिष्ट्य आहे की खूप मोठी म्हणजे अशी संकटं आली, पाकिस्तानचा हल्ला झाला, चीननी हल्ला केला की सगळे असं आपण करत असतो, पण एरवी असं करत असतो, तसं नाही करून चालणार आपल्याला. आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि आपलं एकत्व शोधलं पाहिजे. माणूस म्हणून आपण सारखेच आहोत ना, व्यक्ती म्हणून वेगवेगळे आहोत. आणि व्यक्ती म्हणून वेगवेगळे असल्या तो वेगवेगळेपण आहे हे छान आहे. एक झाड दुसऱ्या झाडासारखं नसतं, एक प्राणी दुसऱ्या प्राण्यासारखा नसतो, एक माणूस दुसऱ्या प्राण्यासारखा असू शकत नाही. माझं वैशिष्ट्य काय, मला असं वाटतं की यातनं काय मिळायला हवं आत्ता, मला असं वाटतं कुटुंबातनं, तर ज्याला आपण म्हणतो मिनिंगफुलनेस मिळायला पाहिजे. आपल्याला आयुष्याला माझ्या काय पर्पज आहे, काय हेतूने मी जगतोय आणि त्यातनं काय निर्माण करतोय. जी माणसं निर्माण करत असतात ना, निर्मिती करत असतात ना, म्हणजे लहानाची मोठी करणं झाडं हे निर्मिती आहे, चित्र काढणं निर्मिती आहे, मुलांचं संगोपन निर्मिती आहे. हे जी निर्मिती करणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्या मनावरती ताण खूप कमी आहे आणि ते अधिक प्रेमाने वागरू शकत असतात. त्यामुळे ती निर्मिती क्षमता आपण जपली पाहिजे. अगदी हे पर्पज आपल्याला मिनिंगफुलनेस शोधला पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका 2 गवंडी काम करत होते. एक गवंडी विटेवर वीट रचत होता. मी त्याला विचारलं, तू काय करतोयस? त्याने आभाळाकडे बघितलं, सूर्याकडे बघितलं, कपाळाचा घाम पुसून टाकला, त्या मुकादमाला 2 शिव्या घातल्या आणि पुन्हा विटेवर वीट ठेवायला लागला. तो म्हणाला, काय नाही, विटेवर वीट चालू आहे. दुसरा एक होता, तो मी म्हणतो त्याच्या ओठावर शीळ होती, गाणं म्हणत होता. तो त्याच उन्हात होता, तोच मुकादम होता. त्याला विचारलं, तू काय करतोयस? तो म्हणाला, मी इकडे एक देऊळ बांधतोय. या देवळामध्ये माणसं येतील आणि मग त्यांना एक दिलासा मिळेल, त्या देवघरामध्ये काहीतरी शांतता असेल, लोकांना बरं वाटेल, ते आभार मानायला येतील, मागायला येतील, ते त्रासलेले असतील, आनंदलेले असतील. पण अशी जागा मी निर्माण करतोय, त्यातला हा एक फक्त भाग आहे. त्या माणसाला कळलं होतं की मी काय करतो आहे. मी विटेवर वीट नाही ठेवते, मी एक वास्तू बांधतोय, मी एक देऊळ बांधतोय. मग ते काही का असेल ना, देऊळ असेल, शाळा असेल, काही असेल, पण ते मी बांधतोय, त्याच्याशी मी रिलेट करतो. एक मोठं पिक्चर माझ्या डोळ्यासमोर दिसतं आणि त्यातला माझा सहभाग दिसायला लागतो. असं जेव्हा आपण विचार करायला शिकू, या निमित्ताने आपण हा मिनिंगफुलनेस जे आपण शोधू, तेव्हा आपल्याला आपली प्रत्येक स्टेप, प्रत्येक श्वास, प्रत्येक ॲक्टिव्हिटी तिकडे मला घेऊन जाते आहे हे आपल्याला जाणवतं आणि त्यातनं आपल्याला खूप आनंद मिळू शकतो. हे पॉझिटिव्ह सायकॉलॉजीचं एक अत्यंत महत्त्वाची फेज आहे आयुष्यातली, असं मला वाटतं. आणि प्रत्येकाने याच्याकडे असंच एक चॅलेंज म्हणून बघितलं पाहिजे की मला काय सापडलं याच्यातनं, मला कोणती समज आली आणि मी कसा शहाणा झालो. आणि माझ्या मते
लाखो वर्षांचा माणसाचा इतिहास आहे. त्यांनी याच्यापेक्षा आणखीन मोठी कॅटॅस्ट्रॉफी बघितलेली आहेत, हिमवर्षाव बघितलेला आहे, भूकंप बघितलेले आहेत, महापूर बघितलेले आहेत, वादळ बघितले आहेत, सगळे या सगळ्यातनं तो काहीतरी शहाणपणा शिकलाय ना. तो कुठे गेलाय? आपल्याच मनात आहे ना, तो आपल्या DNA मध्ये आहे, तो आपल्या अनकॉन्शियस मध्ये तो आपण जपून ठेवलेला आहे. म्हणून तर प्रत्येक वेळेला मुलाचा जन्म 9 महिने होतो. कारण का? ते सगळे DNA एकत्र आणायचे असतात, तरच तो माणूस निर्माण होत असतो. म्हणजे त्या प्रत्येक DNA मध्ये ह्या आम्ही त्याला इंट्युइटिव्ह विजडम म्हणतो, की एक उपजत शहाणपण असतं प्रत्येक व्यक्तीमधलं. ते आपण जपून ठेवायचं असतं आणि ते डिस्कवर करायचं असतं, आणि त्याच्याकरता आपल्याला कुटुंब खूप मदत करू शकत असतं. कार्यक्रमाच्या सर अगदी शेवटाकडे जात असताना आपण आपल्या कुटुंबाबद्दल बोललो, तसे आता कुटुंब व्यवस्था खूप मोठी झाली आहे. आताच्या काळामध्ये आपल्याला मदत करणारे जे आपल्याला माहितीचे आहेत, माहितीचे नाही आहेत, डॉक्टर्स आहेत, करणारे आहेत, आणि जगाची मदत, असं कुटुंब खूप भलं मोठं झालेलं आहे. सर, जाता जाता ही कुटुंब व्यवस्था आणखीन चांगली बळकट करण्यासाठी आपण काय करू शकतो? अगदी थोडक्यात सांगा. अगदी थोडक्यात सांगतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ज्या माणसाच्या मनामध्ये कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल कृतज्ञता असते, ग्रेटफुलनेस असतो, ग्रॅटिट्यूड असते. मला यातनं मिळालं, जेव्हा ग्रॅटिट्यूड असते ना, कृतज्ञता असते ना, तेव्हा माझ्याकडे काय आहे याचा मी विचार करायला लागतो. आपण तक्रार करत असतो तेव्हा काय नाही याचा विचार करत असतो. जेव्हा आपण इतर लोकांची, अरे मला किती लोकांनी सेवा दिली, माझ्या पोस्टमॅन, काल मी एक पोस्टमॅनकडचा वर्कशॉप केला, पोस्टमॅननी मला पत्र आणून दिलं, मी रस्त्यावर जातो तर मला साफ दिसतो रस्ता, डॉक्टरांनी मदत केली, लाखो लोकांनी मदत केली, यांची आपण कृतज्ञता ठेवली पाहिजे. जरा याद करो कुर्बानी, जे सगळे सीमेवर लढलेत, तसे एक योद्धा आहेत हे कोरोना, त्यांची आपण आठवण ठेवूया, त्यांना आपण थँक्यू म्हणूया. ही कृतज्ञता, आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हा जो कुटुंबाचं जे वस्त्र आहे प्रेम आणि विश्वासाचं, त्याची किनार कसली आहे ती मगाशी मी सांगितली होती, ती किनार कृतज्ञतेची आहे. आणि त्या कृतज्ञतेच्या किनाऱ्याने हे अतिशय सुंदर हे वस्त्र तयार होऊ शकतं. ही कृतज्ञता जर आपण बाळगली तर आपण नक्की पुढे जाऊ शकतो, कारण आपण होकारात्मक विचार करायला सुरुवात करतो. रोज रात्री झोपताना 3 गोष्टींचा विचार करा की आज मी कोणाबद्दल कृतज्ञ आहे. मग ते छोट्या मांजराचं पिल्लू असेल, एखादं फुलणारं फूल असेल, आकाशातला पक्षी असेल, काहीही असेल, पण त्याच्याकरता कृतज्ञता व्यक्त करा. आणि तो आहे ना तिकडे मला आनंद द्यायला, माझ्या कुटुंबातली माणसं आहेत ना, कृतज्ञता ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, दुसऱ्या माणसाला आपल्याविषयी कृतज्ञ वाटेल असं मी काही केलं का? दोन्ही गोष्टी, तर तो किनार खूप सुंदर किनारी आपल्याला निर्माण होईल. सगळे उभे धागे आणि किनाऱ्याचे धागे सगळे सुंदर तयार होत जातील. याच नोटवर सर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. तुमचे मनापासून आभार मानते. खरंच खूप छान आजचा कुटुंब दिन आपण साजरा केला, आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार मानते. नव्या विषयासह पुन्हा भेट होईलच. आज इथेच थांबतोय, पण त्याआधी कार्यक्रम कसा वाटला जरूर सांगा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता, आम्हाला ईमेल पाठवू शकता, यूट्यूबवर जेव्हा हा कार्यक्रम बघाल तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कसा वाटला, आणि ट्विटर हँडल आपलं आहे तिथेही सांगा की कार्यक्रम कसा वाटला. आता मात्र इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.